जय भीम, जय शिवराय बंधूंनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असलेली भवानी तलवार काही भवानी मातेने दिली. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेल्या तलवारीचा नक्की इतिहास काय आहे? तर बघूया छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणत्या तलवारी होत्या आणि त्यांचा नक्की इतिहास काय आहे. तर बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेली तलवार ही पोर्तुगालमध्ये तयार होऊन आलेली तलवार आहे. तर पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे जे शास्त्र होते ते आपल्यापेक्षा खूप पुढचे होते आणि त्यामुळे ती तलवार पोर्तुगालवरून गोव्यात आली आणि गोव्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना कशी मिळाली ते बघूया. तर बंधूंनो, 7 मार्च 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावर होते आणि कोकण दौऱ्यावर असताना ते सप्तेश्वराच्या मंदिरामध्ये वास्तव्याला होते आणि त्याचवेळी सावंतवाडीचे कृष्णाजी सावंत, अंबाजी सावंत यांचे सुपुत्र यांनी ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचीही वस्तू फुकट घ्यायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वस्तूचा पोलाद पाहिला, त्या वस्तूची उत्कृष्टता पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 300हून अधिक होन देऊन, म्हणजे कमीत कमी 600 तोळा सोनं एवढी रक्कम होईल तेवढा रक्कम त्यांना देऊन ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. तर बंधूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत हे भवानी होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी भवानीचं नाव घ्यायचं. परंतु काही राजकारणी असतील, काही अशिक्षित लोक असतील किंवा धर्मामध्ये जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित करण्याचा त्यांचा जो डाव होता, त्यामुळे त्यांनी जो लिहिलेला इतिहास असेल किंवा त्यांनी जो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इतिहास होता की छत्रपती शिवाजी महाराजांना ही भवानी मातेने दिलेली तलवार आहे असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार पोर्तुगाल, स्पेनवरून बनवून आलेली असून तिचा इतिहास खूप जुना आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार भवानी म्हणून का होती ते आपण समजलं पाहिजे. जय भीम, जय शिवराय बंधूंनो.